गुड मॉर्निंग गाइस, इट्स डे 4. आम्ही आता रिसॉर्टच्या बाहेर वॉकला आलो आहे. इकडे बघा आजूबाजूला काहीच नाही आहे, फक्त जंगल 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 आणि मोरांचे आवाज पण येतात. जर मी काय बोलली नाही, जेव्हा मोराचा आवाज नाही तेव्हा मी शांत बसून, तेव्हा तुम्ही ऐका मोरचा आवाज. असं इकडे तसं लांब लांबपर्यंत वॉक आहे. आम्ही स्पॉटिंगसाठी आलेलो आहोत. अर्ली मॉर्निंग वॉक सफारी. काय दिसतंय का? फक्त झाडी झाडी आहेत, अजून काही नाही. तिकडे आलो आहे तर बघा, इकडे ना शेती आहे, भाताची शेती आहे ती सगळे खाली इथे. आणि ना तिकडे दूरवरती पिकॉक्स आहेत. मला माहीत आहे तुम्हाला किती दिसत आहे. हे बघा, हे सगळं ना इथे बघितलं ना तुम्ही, इथे इथे बघा ते मूव होतं, ते पिकॉक आहे. पिकॉक इकडे पण बघा पिकॉक आहे. तर लाकूड दिसते, लाकूडसारखं बाउंड्री तिथे ते छोटे छोटे दिसते ना, ते सगळे पिकॉक्स आहे. बघा आता उडाला पक्षी. त्याच्या मागच्या साईडला फक्त 3-4 पिकॉक्स आहेत. आम्ही काल पण बघितलेलं, जेव्हा कारमधून बाहेर निघालेलो आम्ही तेव्हा आम्ही बघितलेलं, बट आम्हाला गाडी थांबवता नाही आली. त्याचा पिकॉक्स आहेत त्यात सगळे. बघ आता केवढं पाणी आले, बघितलं? आता आलं ब्रेकफास्ट आहे आणि बफे जवळ ते. सो आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो. सॉरी मी ब्रेकफास्ट दाखवला नाही आज, कारण की थोडं गडबडीत आहोत घरी जाण्याच्या. आणि एंडला त्यांना चहा मागितला तेव्हा त्यांनी मस्त अशा कुकीज पण दिल्या त्याच्यासोबत. खूप यमी कुकीज आहेत या, खूपच यमी. आता आम्ही ब्रेकफास्ट करून रूमवरती जाणार, फ्रेशन अप होणार आणि चेकआउट करणार. आपण भेटूया मग चेकआउट झाल्यानंतर. हॅलो एव्हरीवन. तर आता वाजलेत 3:45. वी हॅव रीच्ड कर्नाटका महाराष्ट्र बॉर्डर. आम्ही सकाळी 10:15 10:30ला चेकआउट केलेला आणि तिथून आम्ही वाया आंबोळी घाट कर्नाटकाला आता एंट्री घेतली आहे. बट आंबोळी घाट फुल पॅक होता. तिथे गाडी उभी करायला सुद्धा जागा नव्हती, एवढी लोक होती. आणि वेड्यासारखे लोक कपडे न घालताच, आय एम टॉकिंग अबाउट द गायज, नॉट गर्ल्स, कसेही एकदम राऊडी लोकांसारखे काही करत होते, दारू पित आहेत तिथे बसून. सो आम्ही तिथे न थांबण्याचा डिसिजन घेतला आणि पुढे निघून आलो. खूप आणि एकदम भरपूर पाऊस पडत होता घाटात आणि एकदम फॉगी होतं, काहीच दिसत नव्हतं समोरचं. असा आम्ही प्रवास केलेला आहे 10:30ला निघून. नाव वी आर समवेअर अराउंड निपाणी. आणि आता आम्ही घरी पोचायला जवळजवळ आम्हाला 10:30 दाखवत आहे पुण्यात पोचायला. ऑन द वे आम्ही तर कुठे थांबलोच नाही आहे. जेव्हापासून साऊथ गोवामधून निघालो आहे कुठेच नाही थांबलो आहे, कारण की आम्ही ब्रेकफास्ट केलेला हेवी तिथे. सो लंच करायची पण काय गरज नाही पडली. आणि आता पुढे पण मे बी आम्ही पुण्यातच जाऊन डायरेक्ट डिनर करू. कुठे चहाला थांबलो तर थांबू, तर तिथे मी शूट करेन जर चहाला थांबलो तर. नाही तर मग डायरेक्ट पुण्यात
फूड. हां, ज्यांना साऊथ गोवा शांततेत एन्जॉय करायचे ते ह्या सीझनमध्ये तिथे जाऊ शकतात. फूड पण छान होतं. लाईव्ह काउंटरचं तर ती बरेच ऑप्शन्स होते आज तर, त्यामुळे आम्ही खूप खाल्ले आज. आणि त्यामुळे मी विसरूनच गेली शूट करायचं आहे मला. इतकं छान मेनू होता की मी विसरून गेली मला शूट करायचं आहे. आणि आम्ही आत्ता इथे मिसळ खायला थांबलोय. हे कराडच्या इथे आहे. खूप सगळं मराठमोळा जेवण आहे इथे. सगळे मराठमोळे आपले थालीपीठ, गिरडं, शेवया, बोटवं, एनार, सातारकडची भाषा आणि बरंच काही काय बरंच काही काय. मिसळ खूप छान होती. आम्हाला भूक नव्हती बट हा स्टॉप चांगला वाटला म्हणून आम्ही थांबलो. चहा पण खूप चांगला होता. सो आम्ही आता हे सगळं खाऊन पिऊन इथे बाय बाय करतोय. बाय बाय. मी पण कधी या रस्त्याला असाल तर डेफिनेटली इथे व्हिजिट करा. सो आम्ही आता चहा पिऊन आणि मिसळ खाऊन निघालो नाही की तेवढ्यातच पाऊस सुरू झालाय. खूप जोरात पाऊस पडतोय. कोल्हापुरात तेवढा पाऊस लागला नाही, म्हणजे नव्हताच इनफॅक्ट कोल्हापूरला पाऊस. कोल्हापूरच्या आधी जेव्हा आंबोळी घाटात होतो तेव्हा पाऊस लागलेला आणि त्याच्यानंतर आत्ता पाऊस लागतोय. आता जरा तरी कमी झालाय, दिसतंय पुढचं. तर एकदम असं, मग मी जसं आधी पण सांगितलं, बकेटने पाणी कोणतरी ओततंय वरतून असं वाटतं. एवढा एकसाथ येत होतो. आता एक टोल लागलेला आहे आम्हाला अप टिल कोगनोली, फ्रॉम साऊथ गोवा टू कोगनोली वाया आंबोली घाट. आम्हाला एक पण टोल नाही लागला. एक कोगनोलीवाला टोल लागला. त्याच्यानंतर मे बी आता वाटतं इथे एक टोल येतोय. सो सेम लास्ट टाइम सारखं जातानाच आहे. जेवढे टोल लास्ट टाइम जाताना लागलेले तेवढेच आता येताना लागतात. नो डिफरन्स इन दॅट. इवन दो आम्ही रूट चेंज केला आमचा तरी सुद्धा आम्हाला काही एक्स्ट्रा टोल नाही लागले. आणि सिन्स आम्ही आंबोळी घाटातून आलो त्यामुळे आमचं चेकपोस्ट पण नाही लागली आपली गोवा महाराष्ट्रावाली. त्यामुळे काही चेकिंग वगैरे पण झालं नाही. नाही तर युजली गोवातून ज्या गाड्या बाहेर पडतात त्यांची चेकिंग करतात. हा, देयर इज अ टोल. सो दिस इज द सेकंड टोल नाव. काही सामान आम्ही पण पॅक केलेलं आहे गोवामधून. बट लकी, वी वर लकी, आमची चेकिंग नाही झाली. दिस इज विच टोल? ते काय नाव तर लिहिलेलं नाही आहे टोलचं. तळबीड आहे. तळबीडच्या इथे हा टोल लागलेला आहे. तालुका कराड. And just one more information about us. We are from सातारा. So सातारा कराडमध्ये आल्यावरती आम्हाला खूपच छान वाटतं. आपल्या एरियामध्ये आल्यावरती जे फील येतं ना ते वेगळंच असतं. खूप पाऊस. मला आवाज येत असेल. सो वी आर डन विथ द टोल. आणि आता आम्हाला इथून अजून पुण्याला पोचायला 4 तास दाखवतंय. रात्री 10 पर्यंत आम्ही पोचू. 4 hours टू गो. जर परत आम्ही मध्ये कुठे थांबलो चहा पाण्यासाठी, विल डेफिनेटली लेट यू. जर तुम्ही सातारा हायवेला आहात, कराड सातारा किंवा सातारा पुणे हायवे जे आपण म्हणतो, किंवा मुंबई बँगलोर हायवे, हे एक माणस करून आहे रेस्टॉरंट. तिथे छान नॉनव्हेज भेटतं, फिश पण भेटतं, मटन पण भेटतं, चिकन पण भेटतं. एव्हरीथिंग सातारा स्टाईल. अप्रतिम आहे. नक्की ट्राय करा. त्यांचं व्हेज जेवण पण छान आहे. बट तिथे एकच आहे की तुम्ही संध्याकाळी 7ला जर डिनरसाठी गेलात, 7-7:30च्या आसपास, डिनर इज अवेलेबल बट दे प्रोव्हाइड मैदावाली रोटी. तेच जर तुम्ही 8 नंतर गेलात तर तेव्हा तुम्हाला तिथे ते गव्हाची चपाती देतात. त्यामुळे आम्ही आता काही तिथे स्टॉप करणार नाही आहोत. आणि तसं पण आम्हाला भूक पण नाही आहे.
So just anyone who is passing by this road around that time can definitely try that restaurant as well. It's good. Banana leafच्या आसपासच लागतं ते. माणस करून आहे त्याचं नाव. ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे. टुवर्ड्स पुण्याला जाताना जे माणस लागतं फ्रॉम सातारा तिथे नॉनव्हेज भेटतं आणि आय गेस त्याच्या अपोजिट एंडला सगळे ब्रेकफास्टवाले आयटम्स अपोजिट साईडला फ्रॉम कमिंग फ्रॉम पुणे टू सातारा तिथे ब्रेकफास्टवाला माणूस आहे.